शाश्वत उपजीविका विकास प्रकल्प चालू आहे. ॲक्सिस बँकचा त्याला CSR त्याच्या अंतर्गत आपण हे जे गटाचा ऍक्टिव्हपणा बघून आमच्याकडे म्हणजे 40 गावामध्ये प्रकल्प चालू आहे. पण त्यातून आम्ही येथील यांचा उत्स्फूर्त सहभाग वगैरे बघून त्यांच्या गावामध्ये देण्याचा निर्णय घेतला. टाक्या वगैरे आणि सगळं बनवून पण दिलं निश्चितपणे त्याला लागलेलं मटेरियल पण दिलं. फक्त हे शेड वगैरे जे आहे त्यांनी स्वतः गटातून केलेलं पूर्ण म्हणजे कसं सगळे कारागीर दगड फोडण्यापासून सगळं करून हा हे बाहेर पण विक्री चालू आहे. आणि आमच्या वॉटर संस्थेअंतर्गत म्हणजे आमच्या प्रकल्पाअंतर्गत जे काही ॲग्री ट्रेनिंग असतात ते सगळे आम्ही इथंच घेतो. जे काही शेतकरी ट्रेनिंगला वगैरे येतात त्यांना इथं माहिती देऊन ते खरेदी पण करतात. रिझल्ट आहे घ्यायचा शिमला मिरचला सगळं हेच वापरलेलं. बाकीचं कुठलं बाकी दुसरं कोणतंच नाही, केमिकलचं नाही. परत म्हणजे फ्लावर त्याच्या अंजिराचं म्हणजे कधी वाटलं ना त्याच्यावरती म्हणजे पूर्ण स्प्रे आणि हे वेमेलाचं आहे ना बरेच जणांनी म्हणजे मिरची लसूण आणि आलं मिरची लसूण अद्रक मिरची लसूण अमृत पाणी देशी ह्युमिक ऍसिड आहे DF1 आहे त्याच्यामध्ये सगळे मायक्रोन्यूट्रिएंट आहे DF1 मध्ये घेतलं होतं आपण काय करत नाही सर्व याच्यामध्ये आपण EM2 कल्चर वापरलेलं आहे. EM1 पासून EM2 बनवून हे प्रत्येक याच्यामध्ये वापरले. हे वापरल्यामुळे आपला दशपर्णी अर्क जो आहे 1 लिटर प्लस 1 किलो 2 किलो गुळ आणि 17 लिटर पाणी याचं 20 लिटर तयार झालं. 7 दिवस मल्टिपल करायचं आणि तेच म्हणजे जे मल्टिपल झालेलं तेच वापरले, पाणी नाही वापरलं. पाण्याऐवजी जे तयार झालं ना मल्टिप्लिकेशन करून तेच पाण्याऐवजी आपण त्याच्यामध्ये वापरलं. त्याच्यामुळे दशपर्णी अर्क जो 30 दिवस लागतात तो 15 दिवसामध्येच आपला तयार होतो. आणि तसा साध्या पद्धतीने बनवल्यानंतर दशपर्णी अर्क जो 5-6 महिने टिकतो नंतर खराब होतो. तर हे वापरलं EM वापरल्यामुळे 18 महिन्यापर्यंत आपण तो चांगल्या धावायची गरज पडत नाही ना, गेअरवॉल आहे. EM कल्चर टाकल्यामुळे काय होतंय हलवायची किंवा रोज हे करायची मिक्स करायची गरज पडत नाही. आता बनवल्यापासून टाक्या उघडलेल्या नाही त्याला एअरवॉल हे सर आपण फेब्रुवारी मध्ये बनवलं. आता 5-6 महिने झाले. तुम्ही बाकीच्या गटांना पण देता का? तुम्ही ऍक्सिस बँक फाउंडेशन मधून दुसऱ्या गटांना देऊ शकता का? नाही सर, आमच्याकडे आता संगमनेर विभागामध्ये एकच युनिट होतं ते यांना देऊन टाकलं. पुढे जर दुसऱ्या तालुक्यामध्ये म्हणजे आता आमचा प्रकल्प नगर, पाटोदा, आष्टी पुन्हा याला पारनेरकडे चालू आहे. तिकडे प्रत्येक ठिकाणी एक दिलेलं आहे. तालुक्याला येतात दरवेळेस पारनेरला सर तिकडचं मला एक्झॅक्ट गाव नाही माहिती. बरेच गाव आहे तिकडे पण 40 आहे. नगर आता यांच्या मध्ये दिसत नाही आणि बाहेर जे लालकोळी महत्वाचं त्या ब्लॅक ट्रिपसाठी आता मार्केटमध्ये असलेलं एकही कीटकनाशक काम दाखवत नाही. मात्र ही जर रुटीनमध्ये 50 रुपये कमी देतो. 5 रुपयाला द्यायचं ना 5 लिटर 4.5 सांगितले तसं. थोडंसं कॉस्टिंग आता चेंज केलंय तुम्हाला पाठवलं फिक्स झालं नाही सगळीकडे नाही. यांना पण परवडेल आणि घेणाऱ्याला पण परवडेल. कारण काय होतं आता युनिट वगैरे जे आहे इकडे 10 लिटर जर 100 रुपये जर विकलं तर 1000 रुपये होतं. शेतकरी घ्यायला त्याची कॉस्टिंग आपण 50-60 रुपयापर्यंत कशी शेड वगैरे सारखं नियोजन बदलतं. पटापट बरा
हा दोन काढ. तात्या